कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तीला गुजरातला हलवण्याची घटना ताजी असताना आता शेजारच्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ, अलकनूर व रायचूर येथील जैन मठातील हत्तींची मुक्तता करण्याची जनहित याचिका पर्यावरण कार्यकर्ते जी.आर. गोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे। त्यामुळे आता कर्नाटकात देखील संतप्त भावना व्यक्त होत आहेत। पण मुंबई हायकोर्टाने सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यानं जनहित याचिका बेंगळूर उच्च न्यायालयात वर्ग केली आहे। जनहित याचिका वर्ग केल्याची नोटीस शेडबाळ श्री शांतीसागर दिगंबर जैन आश्रमाला मिळाली। त्यामुळे शेडबाळ आश्रमाचे सर्व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बेंगळूरला मुख्यमंत्री व वन खात्याच्या मंत्र्यांना भेटण्यासाठी रवाना झाले। हत्तीसाठी आवश्यक सर्व सुविधा शेडबाळ मठामध्ये उपलब्ध असल्याचे पुरावे मुख्यमंत्री व वन मंत्र्यांना दाखवून नांदणीसारखा प्रकार कर्नाटकात घडू नये अशी विनंती केली जाणार आहे। कर्नाटकातील शेडबाळ येथील राजनीबाई उर्फ पद्मा, अलखनूर मठातील ध्रुव व रायचूर येथील मेनका या 3 हत्तींची हालअपेष्टा होत आहेत। 15 तासाहून अधिक काळ एकाच ठिकाणी साखळीनं बांधलं जातं, मानवी वस्तीमध्ये फिरवलं जातं। मोठ्या प्रमाणात पायांना इजा झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले। त्यामुळे या हत्तींची मुक्तता करून बनेरघट्टा येथील पुनर्वसन केंद्रात हलवावं अशी मागणी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेडबाळ मठास भेट देऊन नांदणीच्या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कर्नाटकातील जैन बांधवांनी पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।